सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। शारदीय नवरात्रोत्सवातील आज 7वी माळ। नवरात्रीच्या 7व्या दिवशी दुर्गेचे 7वे रूप कालरात्री देवीची पूजा केली जाते। कालरात्रीचे रूप दिसायला अत्यंत भयकारी असे आहे, पण नेहमी शुभ फळ देणारी म्हणून तिचे नाव शुभंकारी असेही आहे। व्यक्तीचे रंगरूप ही मिळालेली देणगी असते, तर व्यक्तीचे कार्य कर्तृत्व हे कर्तबगारी ही सगळी स्वकमाई असते। आणि म्हणूनच ही देवी जणू काही सांगते की व्यक्तीचं दिसणं नाही तर असणं महत्त्वाचं असतं। म्हणजेच व्यक्तीचे बाह्य सौंदर्य यापेक्षा व्यक्तीचे अंतर्गत गुणवैशिष्ट्ये ही विशेष महत्त्वाची असतात। याचेच प्रतीक जणू ही कालरात्री देवी असते असं मला वाटतं। नवरात्रोत्सव 2024 मधील जागर भारतातील स्वातंत्र्यपूर्व काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा या कार्यक्रमातील 7वी माळ मी पराक्रमी, धैर्यशील, स्वातंत्र्यप्रेमी वीरांगणा अवंतीबाई लोधी यांना अर्पण करणार आहे। अवंतीबाई यांचा जन्म मध्य प्रदेशातील सिवनी या जिल्ह्यात राव झुंजार सिंह यांच्या राजमहालात 16 ऑगस्ट 1831 रोजी झाला। बालपणापासूनच त्यांना घोडेस्वारी, तलवारबाजी, तिरंदाजी असे सैनिकी शिक्षण दिले गेले आणि शूरवीरतेसाठी आवश्यक असलेल्या या सर्व बाबी त्यांना अतिशय आवडायच्या देखील। वयाच्या 17व्या वर्षी यांचा विवाह रायगडचे महाराजा लक्ष्मण सिंहांच्या निधनानंतर विक्रमादित्य रायगडचे राजा झाले। विक्रमादित्य ईश्वर भक्त आणि वेद पठन करणारे धार्मिक वृत्तीचे होते। पुढे अवंतीबाईंनी अमानसिंह आणि शेरसिंह या 2 सुंदर आणि अतिशय गोंडस अशा मुलांना जन्म दिला। काही वर्षानंतर राजा विक्रमादित्य आजारी पडले आणि त्यांना राज्यकारभार पाहता येईना। अशा वेळेला अवंतीबाईंनी संपूर्ण राज्यकारभार स्वतः नेटाने त्या लक्ष देऊ लागल्या आणि राज्यकारभार सांभाळू लागल्या। त्यांचे 2 राजपुत्र तर अगदी लहान होते। ही गोष्ट ब्रिटिशांना समजली। अर्थातच काही देशद्रोह्यांनी ही खबर ब्रिटिशांना सांगितली की महाराजा तर राज्यकारभार नीट पाहू शकत नाहीयेत आणि 2 राजपुत्र ते लहान आहेत, मग आता हे राज्य आहे एका स्त्रीच्या हातात। परंतु अवंतीबाई इथं खचल्या नाहीत, उलट त्यांचे धैर्यच या निमित्ताने सामोरे आले। काही वर्षानंतर राजा विक्रमादित्य अगदीच काही कारभार बघू शकत नाहीयेत। अशा वेळेला शौर्यमूर्ती राणी अवंतीबाई यांनी राज्याची धुरा अतिशय समर्थपणे सांभाळून स्वतःच्या साहस, धैर्य आणि प्रसंगावधान त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलं। याच वेळी 1851 ला इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीने राजा विक्रमादित्य यांच्या राज्यात स्वतःचे एक सैन्यदल ठेवून रायगडचे राज्य बळकावण्याचा प्रयत्न केला। राणीला इंग्रजांची एक तुकडी आपल्या राज्यात येऊन राहिलेली आहे हा अपमान वाटला आणि त्या विरोधात बंड पुकारायचं राणीने ठरवलं। अशाही स्थितीत राणी अवंतीबाईने निर्भीडपणे अगदी प्रसंगावधान राखून आपल्या आजारी पतीला आणि 2 लहान राजपुत्रांना हाताशी धरून रायगड शासनाची धुरा सुयोग्यरित्या व्यवस्थित सांभाळली आणि मोठ्या कुशलतेने त्यांनी शासन चालू ठेवले आणि इंग्रजांचा हे राज्य बळकावण्याचा जो हेतू होता त्या हेतूला त्यांनी ठेच पोहोचवली।
1857च्या मे मध्ये राजा विक्रमादित्यांचे निधन झाले. पण पती निधनाच्या दुःखाने विचलित न होता, न गोंधळता, अगदी धैर्याने या राणीने जनतेच्या सुखदुःखात सहभागी होऊन जनतेला आपलेसे केले. आणि एवढंच नाही तर रायगडाचं राज्य तिने अधिकाधिक विस्तृत केलं, विस्तारित केलं. पुढे नानासाहेब पेशव्यांच्या नेतृत्वाखाली छेडल्या गेलेल्या स्वातंत्र्य संग्रामात ज्या धैर्य आणि चातुर्य या गुणांनी आपले विस्तृत राज्य कंपनी सरकारच्या हातात न जाऊ देता कसे सांभाळून राखले पाहिजे याविषयी तिने आपल्या राज्याच्या आजूबाजूच्या राजांना सुद्धा तिने प्रेरणापर, प्रोत्साहनपर पत्र लिहिले आणि आपलं राज्य आपण टिकवलं पाहिजे अशी त्यांना माहिती दिली किंवा त्यांची ही प्रेरणा तिने जागवली. आणि राणी अवंतीबाई हे जाणून होत्या की आज नाही तर उद्या हे इंग्रज कंपनी सरकार आपल्याच समाजातील देशद्रोही फितुरांच्या साह्याने आपल्याला देशोधडीला लावून आपले आणि असं जर आपण होऊ देण्यापासून जर प्रतिकार केला तर वेळ प्रसंगी आपले प्राणही घ्यायला ते मागे पुढे पाहणार नाहीत. आणि अशा रीतीने आपले प्राणही जातील, आपलं राज्यही जाईल, आपलं स्वत्व जाईल, आपलं स्वातंत्र्य जाईल. त्यासाठी इंग्रजांना इथेच अटकाव घातला पाहिजे यासाठी राणी प्रयत्नशील होती. आणि म्हणूनच तिने सभोवतालच्या राजभूमी अधिकाऱ्यांना म्हणजे जहागीरदारांना, लहान मोठ्या संस्थानिकांना स्वहस्ते पत्रे लिहिली आणि त्यांना सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण आपलं राज्य टिकवलं पाहिजे. आणि असं जर करायचं नसेल तर तुम्हाला इंग्रजांचं दासत्व स्वीकारावं लागेल. हे तिने लोकांना पटवून दिलं. आपल्या आजूबाजूच्या संस्थानिकांना, जहागीरदारांना तिने हे पटवून दिलं होतं. आणि याचनुसार इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्य संग्राम छेडला गेला होता. तो यशस्वीही होत होता. परंतु इथंही पुन्हा एकदा काही देशद्रोही इंग्रजांना मदत करत होते. आपल्याच लोकांच्या विरोधामध्ये इंग्रजांना फितवत होते, गुप्त बातम्या सांगत होते आणि त्यामुळे कुठेतरी हा लढा यशस्वी होण्यापासून थोडासा दूर जात होता. परंतु याही परिस्थितीमध्ये राणी अवंतीबाई हताश झाली नाही. तिने आपल्या राज्यातून इंग्रजांनी नेमलेले कोर्ट ऑफ वॉर्ड्सच्या अधिकाऱ्यांना हाकलून लावलं आणि राज्याच्या सुरक्षिततेचे उत्तरदायित्व स्वतःकडे घेऊन क्रांतीचंही नेतृत्व तिने स्वीकारलेलं होतं. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी ती लोकांना प्रेरित करू लागली. स्वतःच्या प्राणांचीही तिने पर्वा केली नाही. तिच्या संरक्षणासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देण्यास लोकही अगदी तत्पर होते. कारण एक अतिशय लोकप्रिय राणी ती होती. तिच्या कर्तृत्वातून, तिच्या आपलेपणातून तिने जनतेला आपलंसं केलेलं होतं. त्यावेळेस त्याच क्षेत्रातील नेतृत्व जबलपूरच्या 52व्या पलटणीचे अधिकारी कॅप्टन वॉडिंग्टन यांच्याकडे होतं. इंग्रज सेना आणि स्वातंत्र्यप्रिय क्रांतिकारकांमध्ये बेधुंद गोळीबार चालू होता, युद्ध चालू होतं. राणी अवंतीबाईच्या क्रांतिकारी सेनेच्या जोशासमोर इंग्रज पराभूत होत चाललेले होते. रणक्षेत्र सोडून इंग्रज अधिकारी खरं तर पळून गेलेला होता. परंतु तो परतून आला, तो विपुल सैन्यासह, आणि राणी त्याच्यावर चालून गेली. घनघोर युद्ध सुरू झालं. शत्रूला नामोहरण करण्यासाठी तोफखाना विखुरला गेला, बंदुकी निस्तेज झाल्या आणि तलवारी तळपू लागल्या. पहा, इंग्रजांकडे आधुनिक शस्त्रास्त्र होती. त्याच वेळेला राणी अवंतीबाई लोधी यांच्याकडे मात्र तलवारी आणि आपलं जे पुरातन किंवा पारंपरिक शस्त्र होती ती होती. आणि तेच पारंपरिक शस्त्रविद्या कुशल असे सैनिकही होते. आणि ह्या तलवारी तळपू लागल्या. आणि याच युद्धात इंग्रजांचा ती सामना करत असताना एका फितुराने, एका देशद्रोह्याने राणीवर मागून तलवारीचा घाव घातला आणि स्वातंत्र्यास्तव स्वकर्तव्य पार पाडत असतानाच त्या रणांगणी अवंतीबाई लोधी या रणरागिणीला हौतात्म्य पत्करावं लागलं. पुन्हा एकदा
खरं तर राणीच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच देशद्रोह्यांनी राणीचे सगळे डाव हाणून पाडण्यासाठी प्रयत्न केलेले होते आणि राणीचा अंत देखील अशाच एका देशद्रोह्यामुळे झालेला होता. आजची ही 7वी माळ धैर्यशील पराक्रमी अशा राणी अवंतीबाई लोधी यांना मी समर्पित करते. परंतु याच बरोबर एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायला हवी की देशात किंवा आपल्या अवतीभोवती अनेक देशद्रोही फितूर आहेत, त्यांच्यापासून आपण सदैव सावध असायला हवं. स्वातंत्र्य पूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळातही देशासाठी लढणारे, झगडणारे, देशाला पुढे आणणारे, विकसित करणारे असे अनेक कर्तृत्ववान हिरे भारतात होऊन गेले. अर्थात या सगळ्यांमध्ये स्त्रियांचे योगदानही तितकंच महत्त्वपूर्ण आहे आणि अशाच ज्या स्त्रियांची, ज्या कर्तृत्ववान स्त्रियांची आपल्याला फारशी माहिती नाही, आपल्या नव्या पिढीला ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाही, त्या पोहोचाव्यात आणि अशाच इतिहासातल्या या महान योद्ध्यांना, या वीरांगणांना, या नारी शक्तीला मानवंदना द्यावी, हाच माझा जागर भारतातील स्वातंत्र्यपूर्व काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा, जागर भारतातील स्वातंत्र्यपूर्व काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा या उपक्रमाचा उद्देश आहे. आणि या ठिकाणी आजची ही 7वी माळ अवंतीबाई लोधी यांना मी अर्पण करते आणि आज इथे थांबते. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः.